तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संजीवनी खरात ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज 1 तारीख वर्ष बदललं, पण इंग्लिश वर्ष बदललं, आपलं मराठी वर्ष गुढीपाडव्याला बदललं। त्यामुळे आपण हिंदू आहोत आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपण गुढीपाडव्याला देणार। तर सध्या चालू आहे पाणी पाजायचं उसाला। सकाळचे वाजलेत आता 11 वाजत आलेत आणि पाणी पाजत पाजत बोरं खायचं चालू आहे। तर पाणी भिजायचं चालू आहे। तर आमचा ऊस कसा आलाय कमेंट करून नक्की सांगा। आणि ऊस आता इतका आलाय 5-6 पानावरती आलाय। आणि तुम्हाला ऊसात कुठे गवत दिसतंय का बघा, नाही दिसणार, कारण का ऊस पूर्ण असं गवतात दुधोरा भरला होता आणि आम्ही तणनाशक फवारणी केली। माझा शॉर्ट व्हिडिओ आलेलाच आहे, बघितला नसेल तर बघा। हे बघा पूर्णपणे हे गवत जळून गेलेलं आहे। हे बघा बघा पूर्णपणे जळून गेलेलं आहे, काहीच राहिलं नाही। आणि तणनाशक फवारण्याचं एकच कारण का बायका मिळत नाहीत, आणि जरी मिळाला तर म्हणजे फवारणीपेक्षा त्यांना पैसेच खूप जातात, त्यामुळं बायका नाही लावल्या। कमी वेळात जास्त काम झालं, पूर्णपणे तण जळून गेलेलं आहे, परत फुटणार पण नाही। तर हे बघा इथं आलाय आता सारा सावकाश दिसतोय। त्याचं झालं असं की ऊसात फवारणी करतो, फक्त हे ऊसावर इफेक्ट होत नाही, बाकी तर माळव्यावर वगैरे काय मारलं ना तर सगळं बाकी जळून जाते। आणि तसंच झालं, थोडं सावकाश फवारा चालू केला होता, पण वाऱ्यानं जेवढं उडून जाईल तेवढं ना सगळं भाजीवरनी पडले। मेथीची भाजी होती, हे जडलं, हे आता खराबच झालं। हे मोठं आले की उपसून ऊसात खाली टाकून द्यायचं। हे पूर्णपणे जळून गेले, हे सगळं काय नाही जळलं, जितका फवारा उडलाय तितकं पालं वगैरे जळलेत। अजून लहान आहे, मोठं झाले की उपसून टाकायचं गवत। आणि इकडं कोथिंबीर आहे, कोथिंबीरवर काय नाही मारलं एवढं जास्त, काय नाही झालेलं आहे तिला। पण ज्याच्यावर फवारा उडलाय ते सगळं जळून गेलेलं आहे, लावलेली मेहनत वाया गेली, जाऊ दे। पण गवत तर पूर्ण जळालेलं आहे। तर तुम्ही पण तणनाशक मारताय का नक्की कमेंट करून सांगा, आणि आमचा ऊस कसा आलाय हे पण सांगा। धारावर आहे तोपर्यंत व्यवस्थित येते, जरा पुढं आले की एक मागं राहते आणि एक पुढं राहते, पाणी पण नाही। आणि जी ऊसात लावलेली कोथिंबीर आहे ना, लावली होती कारण का आमचं तणनाशक फवारायचं असं काही नव्हतं, पण जास्त गवत उठल्यामुळं अचानक सुकलं आणि तणनाशक फवारलं, त्यामुळे ते कोथिंबीर वगैरे नाही आली। पण इकडे या वरच्या प्लॉटमध्ये लावली होती कोथिंबीर, हा मक्याचा प्लॉट आहे, बघायची लावली होती ती कोथिंबीर आणि मेथी लावली होती। खालच्या आपल्या ऊसात लावलेली ती मेथी पण फवाऱ्यामुळे जळून गेली, आणि इकडे लावलेली भारी आली। इथे पाणी चालू आहे। हे बघा इकडे आहे ती मेथी आणि इथे आहे ती कोथिंबीर। आली की नाही हिरवीगार मस्त गरगरीत, कशी आले हिरवीगार मस्त गरगरीत। आणि ही बोर, तर ही कोथिंबीर छान आले व्यवस्थित। त्याला काही रसायन वगैरे नाही टाकलंय, अजून काय एरिया पण नाही लावलाय, फक्त पाणी दिलंय, पण हिरवी आले ना मस्त। फक्त शेणखत टाकले, रसायन खत काहीच नाही टाकलेले। पण नक्की कमेंट करून सांगा छान आले का। आणि व्हिडिओला आपल्याला लाईक करा, आणि आवडल्यास सबस्क्राईब पण करायला विसरू नका। तर परत भेटू अशाच आणखीन एका ब्लॉगमध्ये, तोपर्यंत मस्त राहा।